मूलभूत सोयीसुविधांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी भंडारा, गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांना अक्षरशः हुसकावून लावले. या घटनेची राजकीय वर्तुळासह पंचक्रोशीत खमंग चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतर विविध पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवार आपल्या मतदारसंघातील खेड्यापाड्यांत जाऊन मतदारांना आपल्या झोळीत मतांचा जोगवा टाकण्याचे आवाहन करत आहेत. या अंतर्गत भंडारा, गोंदियाचे भाजप उमेदवार तथा विद्यमान खासदार सुनील बाबूराव मेंढे हेही शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदेकरड गावात प्रचाराला गेले होते. पण स्थानिक मूलभूत प्रश्न तथा शेतीला 12 तास वीज पुरवठा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात अपयश आल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. यामुळे मेंढेंवर प्रचार न करताच आल्यापावली अवघ्या अर्ध्या तासांतच माघारी फिरावे लागले. यामुळे काही वेळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंबंधीच्या वृत्तानुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदेकरड, झरपडा, ताडगाव, धाबे टेकडी आदर्श या भागातील शेतकऱ्यांमध्ये भारनियमनामुळे असंतोष निर्माण झाला आहे. येथील शेतकरी काही वर्षांपूर्वी सिंचन व विजेच्या प्रश्नासाठी रस्त्यावरही उतरले होते. कृषीपंपांना दिवसा वीज मिळत नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून रात्री बेरात्री शेतात जाऊन भिजवणीचे काम करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याचा रोष त्यांनी भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्यावर काढला.